नमस्कार शेतकरी बांधवांनो. सर्वप्रथम आपल्या शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी तुम्ही पाठीमागे जवळजवळ बघतच असाल, निश्चितच टोमॅटो पीक आहे. तर या ठिकाणी आजचा महत्त्वाचा विषय आहे की बऱ्याचशा ठिकाणी लागवड झालेली आहे. लागवड झाल्यानंतर हे जे पेऱ्यातील अंतर आहे हे जास्त प्रमाणात वाढले, याची वाढ जास्त आहे. या ठिकाणी बघू शकता हे जे पेऱ्यातील अंतर आहे हे जास्त प्रमाणात वाढले. या पावसाळी दिवसांमध्ये भरपूर ठिकाणी लागवड होत असे, तर आपल्याला वाढ कमी झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी 04247 या ठिकाणी वापरायचे. त्याचबरोबर कॉम्बिनेशनमध्ये जो फेरस ॲप्लिकेशनमधला असतो जो 04247 आहे तो आपल्याला या ठिकाणी वापरा. त्याचबरोबर झाडांची वाढसुद्धा थांबली पाहिजे, म्हणजे ग्रोथ कमी झाली पाहिजे, इंटररॉड जास्त प्रमाणात निघतील. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सुमिटोमो क्रॉप सायन्सचं विद्युत जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कॉम्बिनेशन वापरू शकता, म्हणजे जेणेकरून आपली पिकाची वाढ पण थांबेल आणि फेरची जी पिवळुकेपणा आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी तो निघून जाईल. तर ह्या पद्धतीमध्ये जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते करून घ्या. त्याचबरोबर खालून या ठिकाणी फेरस आणि झिंक ॲप्लिकेशन करा, किंवा 05535 आहे जे ॲडव्हान्स पेस्टिसाईडची जी ग्रेड आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम डायहायड्रोजन ऑर्थोफॉस्फेट ती सुद्धा चांगली ग्रेड आहे, ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.